नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहात. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायची गरज नाही. वेळेवरती आणि जसं लेसन शिकवून होतात प्रत्येक विषयाचे तशा पद्धतीनं तुमचा अभ्यासही होत गेला पाहिजे, झाला पाहिजे. तुम्ही ते करत असाल तसा अभ्यास अशी अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्यासारख्या 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगण्याची तशी काही फारशी गरज नाही वाटत, पण तरी बी शिक्षक पालक यांचा जीव राहत नाही ना. मुलं करतात की नाही असं वाटायला लागतं. तर आज आपण मराठीचा 10वा लेसन घेणार आहोत. लेसनचं नाव आहे आप्पांचे पत्र. हा अरविंद जगतापांचा लेसन आहे. अरविंद जगतापांना तुम्ही निश्चितच ओळखत असाल. टीव्हीवरती अतिशय गाजलेला आणि तुमचा आवडता जो कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या, त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे अनेक पत्र वाचले गेलेले आहेत. अनेक संवाद म्हणजे अनेक काय म्हणतो आपण एपिसोडमध्ये त्यांचे हे लेखनाचा भाग तुम्ही ऐकला असेल अरविंद सावंतांचा. खास करून सचिन तेंडुलकर ज्या दिवशी चला हवा येऊ द्यामध्ये आला, या कार्यक्रमामध्ये आला ज्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा अरविंद जगतापांचं ते पत्र वाचून दाखवण्यात आलेलं होतं. तर असो, अरविंद जगताप हे तसं अलीकडच्या काळामध्ये साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका ज्या आहेत त्यासाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद यांचं विस्तृत लेखन केलेलं आपल्याला दिसतं. सुप्रसिद्ध लोकप्रिय लेखकांमध्ये त्यांची गणना केली जाते. म्हणजे खास करून पटकथा, कथा आणि संवाद लेखनामध्ये ते फारच प्रसिद्ध असलेले, लोकप्रिय असलेले आपण पाहतो. अनेक चित्रपटासाठी त्यांनी कथा, पटकथा लिहिलेल्या आहेत. कोण आहे रे तिकडे, एरे रे पैसा, या टोपीखाली दडलंय काय, आणि उंबुटो, झाला बोभाटा तुही रे, नंतर सतनगत, पन्हाळा, अशा अनेक चित्रपटासाठी अनेक चित्रपट आहेत त्यांच्या. आता मला साऱ्या चित्रपटांची काही नावं सांगता येणार नाही. एरे पैसा हा चित्रपट मी त्यांचा पाहिलेला आहे. तुही रे, सतनगत, पन्हाळा अशा अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी लिहिलेले आहेत. त्यासाठी कथा, पटकथा, संवाद लिहिण्याचं काम अरविंद जगतापांनी नेहमीच केलेलं आहे. अरविंद जगताप यांनी अनेक चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद लिहिलेले. अनेक चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीतं सुद्धा, दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी लिहिलेले लेखन, पोस्टमॅन काकांची पत्रे या मालिकेसाठी लिहिलेलं शीर्षक गीत जे आहे, पोस्टमॅन काकांची पत्रे ही त्यांची एक पत्रांची मालिकाच आहे. त्या मालिकेसाठी सुद्धा शीर्षक गीत त्यांनीच लिहिलेलं आहे. अनेक एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. मुकांकिका लक्षणीय ठरलेल्या आहेत. मुकांकिका म्हणजे कळतं, जसे एकांकिका असतात ना तसे मुकांकिका असतात. म्हणजे मुख अभिनयाद्वारे संवाद व्यक्त करायचा हा एक प्रकार आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये, वेगवेगळ्या साहित्य प्रकारासाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. असे हे अरविंद जगताप. 1977 सालचा त्यांचा जन्म आहे. तरुण कवी आहेत, तरुण लेखक आहेत. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक. सिनेमा, कला, साहित्य, दूरदर्शन या क्षेत्रामध्ये त्यांचं लेखन अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे हृदयाला भिडणारे, भावस्पर्शी, मनातल्या भावना व्यक्त करणारे, विविध सामाजिक आणि संवेदनशील विषयावरती लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं, जनतेचं प्रबोधन करणं आणि जनतेला शिक्षित बनवणं, जनतेवर संस्कार करणं, हे यांनी लेखनाच्या माध्यमातून केलेलं दिसतं. मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका यासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून, पोस्टमन काकांचं पत्र
ही जी मालिका त्यांनी लिहिलेली आहे त्यातली काही पत्र मी सांगितलंच तुम्हाला, मी त्यातली जरी बरीचशी पत्र ऐकलेली आहेत. तर पोस्टमॅन काकांच्या पत्रांची ही मालिका होती, त्यातली काही पत्र चला हवा येऊ दे या प्रसिद्ध अशा लोकप्रिय मालिकेमध्ये वाचून दाखवलेले आहे. त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत अतिशय सजगपणे पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पत्रास कारण की हे पुस्तक नुकतंच त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यामधूनही त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतासाठी राज्य शासनाने त्यांना 2012चा पुरस्कार दिलेला आहे. सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. आता आपण या प्रस्तुत पाठाबद्दल बोलूया. सर्वसामान्यांचं जे जीवन आहे, अप्पांचं पत्र या लेखांमध्ये, या पत्रामध्ये किंवा या पत्रमालिकेतल्या एका पत्रामध्ये असं म्हणा, सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे, त्यांची जी सुखदुःख आहे, त्यांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या भावभावना आहेत, त्या आधुनिक काळात निर्माण झालेल्या माणसामधला दुरावा, हे सर्व त्यांच्या लेखनाचं केंद्रस्थान आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवन, त्यांची सुखदुःख, त्यांच्या आकांक्षा, इच्छा, आधुनिक काळात निर्माण झालेला माणसामधील दुरावा, हे त्यांच्या लेखनाचं मर्मस्थान आहे. त्याच्यावरती त्यांनी सर्वात जास्त लेखन केलेलं आहे आणि ते लोकप्रिय आहे, समाजापर्यंत ते पोहोचलेलं आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेलं एक पत्र आहे. हे पत्र विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेलं आहे. विद्यार्थी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी जीवनामध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन करणारं हे पत्र आहे. शाळेतील एक शिपाई काका विद्यार्थ्यांशी या पत्राद्वारे मनमोकळा संवाद साधताना दिसतात, किंवा त्यांना या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे, मनमोकळा संवाद साधायचा आहे. प्रत्येकाने स्वतःचं काम जे आहे ते निष्ठेनं करावं असा संदेश देणारं हे पत्र आहे. म्हणजे आपल्या कामावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, तरच आपलं काम चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. म्हणजे विद्यार्थी दशेत अभ्यास करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून अभ्यास करण्याच्या या कामावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, आपलं प्रेम असली पाहिजे, आपलं निष्ठा असली पाहिजे, तर उत्कृष्ट पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपण परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करू शकतो. अशा आशयाचंच हे पत्र आहे. म्हणजे कामावरची निष्ठा व्यक्त करणारं हे पत्र आहे. काम करणारी जी माणसं असतात, आपल्या यशामध्ये परिश्रम करणाऱ्या माणसाचं स्थान वेगळं असतं आणि आपल्या यशामध्ये त्यांच्या कामाची जी भूमिका असते ती अनन्यसाधारण असते. आपल्या कामाचा फायदा आपल्याला मिळत असतो. निष्काम भावनेनं आणि अतिशय निष्ठापूर्वक असं आपण जर काम करत राहिलो तर यश आपल्या पायाशी लोळंघन घेतं. शिवाय काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळत असतो. जर एखादं काम श्रद्धेनं आणि निष्ठेनं केलं तर त्याचा आनंद आपणाला उपभोगता येतो. शिवाय हे जे काम आहे, या कामाला आणि काम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा मिळते. म्हणजे अलीकडे एखादं काम करायचं म्हटलं तरी त्या कामाला आता प्रतिष्ठा राहिलेली नाही. जसं की फार गरिबीतून एखादं शिकणारं मूल जर दिसलं तर पूर्वी असं म्हणायचे की बघा अमक्याचा मुलगा काम करू शकतोय, ते अभिमानानं सांगायचे. आता म्हणतात शिकायचं सोडून बोंबलत कामाला जात आहे. म्हणजे शब्द बदललेले आहेत. कामाची प्रतिष्ठा आता ती राहिलेली नाही. निष्ठेने जर आपण काम केलं ना तर त्या कामाला एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते आणि काम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा प्राप्त होते. अशा पद्धतीचे सगळं, अशा पद्धतीनं जर आपण वागलो तर समाजाचा दर्जा उंचवल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचं कामाची प्रतिष्ठा, श्रमाची प्रतिष्ठा म्हणा, अत्यंत आवश्यक भाग आहे, तो समाजामध्ये रुजतो. असा आशय या पत्रामध्ये विद्यार्थ्यांसमोर अरविंद जगताप यांनी व्यक्त केलेला आहे. साधा पालक जो आहे, आत्ताच्या जगामधला जो पालक आहे, सध्याच्या जगामधला जो पालक आहे, मुलांच्या भविष्याबद्दल जास्त चिंता करताना आपल्याला दिसतो. जास्त म्हणण्यापेक्षा अतिचिंता करताना असं दिसतो. आणि खास करून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या सिटींमधून, म्हणजे ही जी शहर आहे त्या शहरांमधूनचा जो पालक आहे तो मुलांच्यासाठी काही करायला तयार असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जास्त काळजी करताना दिसतो.
फक्त उच्च पदावरतीच व्यक्ती महत्त्वाची असते असा एक शहरामध्ये न्यूनगंड आहे. म्हणजे एखादा अधिकारी एखाद्या उच्च पदावर जेव्हा काम करतो तेव्हा त्यालाच चांगल्या पद्धतीचा दर्जा असतो, तिथे त्याचेच काम फार महत्त्वाचे असतं, असा एक माणसाचा कयास किंवा असा एक माणसाचा विचार करण्याचा प्रयत्न असतो किंवा विचार करण्याची एक शैली असते, ही पूर्ण चुकीची असते. म्हणजे असं काही नसतं, वरच्या पदावरचीच माणसं फक्त काम करत असतात आणि तेच फक्त महत्त्वाचं असतं. कोणतंही काम निष्ठेनं केलेलं काम हे ईश्वरा समान, परमेश्वरा समान असतं. कोणी स्वतःचं काम निष्ठेनं आणि अतिशय प्रेमानं जर करत असेल तर ते चांगलंच असतं. काम किती मोठ्या पदावर करतो त्याच्यापेक्षा किती निष्ठेनं करतो याला फार महत्त्व असतं. कामाचा जो संस्कार असतो तो एक पिढी दुसऱ्या पिढीला जात देत असते. म्हणून शाळेमध्ये एखाद्या, या पत्रामध्ये खास करून शाळेमध्ये एक शिपाई काका आहे. शिपाई काका असोत किंवा क्रिकेटची खेळपट्टी सांभाळणारा एखादा किंवा ग्राउंडची देखभाल करणारा एखादा कर्मचारी असो, या व्यक्तीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. किंवा आपल्या घरामध्ये घरकाम करणारा किंवा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये शिपाईचं काम करणारा, गावाच्या दृष्टीनं तो तितकाच महत्त्वाचा असतो. अशी वेगवेगळी कामं फक्त काम निष्ठेनं केलं पाहिजे. ठराविक उच्च पदाचाच व्यक्ती आणि ठराविक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणं हे काही योग्य नाही. प्रत्येकाला जर उच्च पदच पाहिजे आणि अधिकार पदच पाहिजे तर ही बाकीची कामं करणार कोण आणि अधिकारी होणार किती, कसे? हे शक्य नसतं. उच्च पद मिळालं नाही म्हणून नाईलाजानं काहीतरी काम स्वीकारलं जातं आणि मग जीवनातला आनंद मिळू शकत नाही, त्या कामातला तो आनंद मिळू शकत नाही. नाईलाजानं स्वीकारलेलं काम स्वेच्छेनं स्वीकारलेलं काम असलं पाहिजे, निष्ठेनं केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे. नाईलाजानं स्वीकारलेलं काम आपल्याला त्या कामातला आनंद मिळवून देऊ शकत नाही. एखादी जी व्यक्ती असते ना, समाजातली एखादी व्यक्ती अगदी वेगळंच आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवत असते, आपल्या आयुष्याचं काहीतरी वेगळंच कार्य असं ती ठरवते आणि ती स्वीकारते आणि त्यातून सामाजिक कार्य पार पाडत असते. छोटी मोठी कामं असतील, संत गाडगे महाराज गावोगावी हातामध्ये खराटा, हातामध्ये झाडू घेऊन फिरले. त्या झाडू मारण्याच्या छोट्याशा कामाला सुद्धा त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे इतक्या मोठं उदाहरणं देण्याचं सुद्धा काही कारण नसतं. म्हणजे आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा अनेक व्यक्ती आणि अनेक उदाहरणं असतात, ज्या व्यक्ती मोठ्या अधिकार पदावर असतात पण छोटी मोठी स्वतःची कामं ते स्वतःच करत असतात. अब्राहम लिंकनचं फार मोठं उदाहरण आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होते, स्वतःचे बूट सुद्धा स्वतः पॉलिश करायचे. एकदा त्यांच्या घरामध्ये एक उच्च पदस्थ व्यक्ती आला आणि अब्राहम लिंकन आपल्या घरामध्ये स्वतःचं बूट पॉलिश करत असताना त्यानं पाहिलं आणि अचानक आश्चर्यचकित होऊन विचारलं, साहेब तुम्ही तुमचे बूट तुम्ही पॉलिश करता? त्यावर अब्राहम लिंकन विनोद बुद्धीनं असं म्हणाले, मी माझे करतो, तुम्ही कुणाचे करता? कामाला प्रतिष्ठा देणारी ही माणसं होती, निष्ठेनं काम करणारी ही माणसं होती, उच्च पदावरती होती पण छोटे छोटे कामं करत होती. अनेक अशी उदाहरणं तुम्हाला देता येते. समाजाच्यासाठी झिजणारी ही माणसं, त्या व्यक्तीनं स्वीकारलेलं कार्य आहे ना, हे कार्य काही वेळा सर्वसामान्यांना महत्त्वाचं वाटत नाही, बिन महत्त्वाचं वाटू शकतं, पण ते बिन महत्त्वाचं नसतं, ते कमी महत्त्वाचं नसतं. बिन महत्त्वाचं वाटणारं काम निष्ठेनं पार पाडल्यामुळे त्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडून येतो आणि मोठं सामाजिक कार्य घडून येतं आपल्या हातून. आपण निसर्गाकडे लक्ष देत नाहीये, ही एक खंत या आप्पाच्या पत्रांमध्ये अरविंद सावंतांनी मुलांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण निसर्गाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या निसर्गामध्ये राहतो, ज्या निसर्गाचा आपण भाग आहे, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जिव्हाळा असणं गरजेचं आहे. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आणि निष्ठा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अनेकदा कोणालाही 10 झाडांची किंवा पक्ष्यांची नावं सांगता येत नाहीत. मी जर आता वर्गामध्ये विचारलं सहज 10 झाडांची नावं सांग, तर 4-5 पर्यंत तुम्ही पटपट सांगणार, जी तुम्ही रोज खाता वगैरे, आंबा, पेरू, चिकू, नारळ असं काहीतरी सांगणार आणि पुन्हा अडखळणार. 10 झाडांची नावं आपल्याला सांगता येत नाहीत एवढं उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा. आणि म्हणून लेखक अरविंद सावंत आपल्याला या निसर्गाकडे लक्ष द्यायला सांगतात. निसर्ग आपला सोबती झाला पाहिजे, झाडांची पक्ष्यांची नावं सांगता आली पाहिजे, ते आपले मित्र असले पाहिजे.
प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणं शक्य नसतं. म्हणजे निसर्ग जपणं म्हणजे एखादं झाड लावणं आणि त्याला एकदा पाणी घालून पुन्हा निघून जाणं नव्हे. निसर्ग जपणं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाणं, त्याचा आस्वाद घेणं आणि निसर्गाशी खऱ्या अर्थानं मैत्री करणं, निसर्गासाठी वेळ काढणं. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची असते. म्हणजे आपल्या घराच्या समोर गाडी आपल्याला असणं महत्त्वाचं वाटतं, तसंच आपल्या घराच्या अवतीभोवती झाडी असणं महत्त्वाचं आहे. गाडीपेक्षा 1000 पटीनं झाडी महत्त्वाची आहे. झाडी म्हणजे झाडं, गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची, असं एक वाक्य मुलांच्या मनावरती अरविंद सावंतांना बिंबवायचं आहे. आणि म्हणून त्या धड्याचं, या पत्राचं हे प्रयोजन आहे. पक्ष्यांची नावं, फळांची नावं, झाडांची नावं आपल्याला सांगता येणं, हीच आपली खरी संस्कृती आहे आणि हेच आपलं खरं निसर्गप्रेम असलं पाहिजे. निव्वळ भौतिक प्रगती करून काही उपयोग नसतो. फक्त घरं बांधली, उंच इमारती बांधल्या, मोठमोठी ऑफिसेस उभारली म्हणजे काही सर्व प्रगत झालो असं त्यातला अर्थ नसतो. माणसाला जगण्यासाठी पुरेशी हवा पाहिजे, पुरेसं पाणी पाहिजे आणि स्वच्छ परिसर असला पाहिजे. या नैसर्गिक गोष्टी आहेत आणि म्हणून निसर्गाकडे आपण झुकलं पाहिजे, निसर्गाकडे आपण वळलं पाहिजे. निसर्गाची ही ताकद असते, ती ताकद आपण जपली पाहिजे. निसर्गाशिवाय आपलं जीवन संभवत नाही आणि निसर्गाशिवाय आपण अस्तित्वात असणं शक्य नाही. निसर्गाची ताकद आपल्याला माहीत असणं, निसर्गाकडे आपण डोळस वृत्तीनं पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अरविंद सावंतांनी हा संस्कार मुलांच्या मनामध्ये किंवा मुलांच्या मनावरती ठसवण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे केलेला आपल्याला दिसतो. हे पत्र जर तुम्ही वाचलेलं असेल, बघा लेसन शिकवताना मी नेहमीच मुलांना सांगत आलेलो आहे किंवा हा जो संस्कार आहे वाचनाचा तो मुलांच्यामध्ये रुजवण्यासाठी मी प्रयत्न करणारा व्यक्ती आहे. मुलांना मी त्याचं महत्त्व नेहमी सांगत आलेलो आहे. नेहमी म्हणण्यापेक्षा दररोज सांगतो, प्रत्येक लेक्चरला सांगतो आणि नुसतं सांगत नाही, वर्गात ते राबवतो. दररोज आपण कविता, लेसन, 4-4, 5-5 लेसनचं वाचन करतो. त्यासाठी 1-2 तास वेळ देतो. वाचनाची ही संस्कृती आहे, ती संस्कृती आपल्यामध्ये रुजायला हवी. अभ्यासापेक्षा, मनन चिंतनापेक्षा वाचन फार महत्त्वाचं आहे. वाचन आणि विषय आपल्या मनामध्ये निष्ठेनं आणि श्रद्धेनं जोपासणं गरजेचं आहे. मग त्यावरती चिंतन, मनन, कल्पना आणि त्याचा ॲक्शन किंवा उपयोग करू शकतो. ओके, तर वाचन महत्त्वाचं आहे. हा धडा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्गाचंही महत्त्व सांगण्याचा आणि मुलांना पटवून देण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला, अरविंद सावंतांनी प्रयत्न केलेला दिसतो. परदेशात निसर्ग पाहण्यासाठी स्वतः देशातली निसर्ग समृद्ध केला आहे, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आपल्या देशामध्ये आपण निसर्ग न पाहता स्वित्झर्लंडला जातो आणि त्या ठिकाणी अमेरिकेला जातो, त्या ठिकाणी धबधबे पाहतो, त्या ठिकाणी डोंगररांगा पाहतो, त्या ठिकाणी पर्वतरांगा पाहतो, निसर्ग सौंदर्य पाहतो, डोळ्यामध्ये साठवतो, त्या ठिकाणचे फोटो आणून दाखवतो. पण आपल्या ठिकाणी, आपल्या देशामध्ये असणारा अगाध निसर्ग आपण कधी निहाळला नाही, आपण कधी पाहिला नाही म्हणजे त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तो समृद्ध केला पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणं, समजलं, किंवा खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात, माहिती आहे तुम्हाला. समाजामध्ये खूप लोक आहेत तशी. पण उत्कृष्ट गवई होणं, उत्कृष्ट स्किलफुल किंवा स्किल संपादन करणं, किंवा एखादा उत्कृष्ट लेखक होणं, किंवा आपली लेखणी उत्कृष्ट पद्धतीनं चालवणं, समाजाच्या हिताची कामं करणं, उत्कृष्ट शेतकरी बनणं, किंवा अजून एखादा उत्कृष्ट कलाकार बनणं, उत्कृष्ट मूर्तिकार बनणं, ही फार फार जिकिरीची कामं आहेत. कळतंय ना तुम्हाला. उच्च पदावरती जाणं किंवा एखादी उच्च पदस्थ नोकरी करणं, पैसा मिळवणं या सोप्या गोष्टी आहेत. पण शेतकरी होणं अवघड आहे, गवई होणं अवघड आहे, स्किल अंगामध्ये बाळगणं अवघड आहे. कारण त्यासाठी मेहनत लागते, त्यासाठी निष्ठा लागते, त्यासाठी प्रेम लागतं. हेच आपण या पत्रातून तुम्हाला सांगायचं आहे. मुलांनी मनसोक्त खेळलं पाहिजे, मनसोक्त जगलं पाहिजे. मुलांचं जीवन हे मनसोक्त, स्वच्छंदी आणि स्वतंत्र असलं पाहिजे, असं मार्गदर्शन अप्पाच्या पत्रातून अरविंद सावंतांना तुम्हाला करायचं आहे. उत्तम रीतीनं जगण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक मुलानं केला पाहिजे. आपलं जगणं हे उत्तम पद्धतीचं, चांगल्या रीतीचं, चांगल्या प्रतीचं, संस्कृतीला धरून असलं पाहिजे. असे अनेक संस्कार तुमच्यावरती करायचे. मी जरा थोडंसं जास्तच सांगितलं, कारण अरविंद सावंतांची माहिती आहे मला बऱ्यापैकी म्हणजे माझ्या वाचनात त्यांचं बरंचसं साहित्य आलेलं आहे. त्यांची ही पत्रमालिका तर मी बरीचशी वाचलेली आहे, सारी नाही पण वाचलेली आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल मी जरा जास्तच बोललो. आता प्रत्यक्ष लेसनमध्ये काय सांगितलं आहे आपण बघूया. म्हणजे लेसनचा सार तर मी सांगितलेला आहे. मुलांनी स्वच्छंदी जगलं पाहिजे, हा त्याचा खरा सार आहे.
मुलांनी निसर्गाकडे लक्ष दिलं पाहिजे, हा त्याचा सार आहे. निसर्गाकडे लक्ष देताना परदेशातलं पर्यटन वाढवण्यापेक्षा आपल्या ठिकाणचं परदेशात गाडीपेक्षा झाडी महत्वाची, अशी अनेक महत्वाची वाक्य अरविंद सावंतांनी या लेसनद्वारे मुलांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं काम बोललं पाहिजे. लोक तुमचं काम बघतात, दीर्घकाळानं तुमच्याकडे कोण बघत नाही. थोडा वेळ तुमच्याकडे बघतील आणि काही वेळानंतर तुमचं काम बघायला सुरुवात करतात. मग किती गुण मिळाले कोण विचारत नाही, किती अभ्यास केला कोण विचारत नाही, सर्टिफिकेट कोण बघत नाही. पहिल्यांदा फक्त सर्टिफिकेट एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी एवढंच. पुन्हा तुमचं काम पाहिलं जातं, तुमची गुणवत्ता पाहिली जाते, तुमचा स्वभाव पाहिला जातो, तुमची वर्तणूक पाहिली जाते, तुमची पर्सनॅलिटी पाहिली जाते. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं या आप्पाच्या पत्रावरून लेखक अरविंद सावंताला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा लेसन आपण थोडक्यात लेसनकडे वळूयाला. आता भ्रमणध्वनी, मोबाईल, SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो या लेसनमध्ये लेखकाला तुमच्या समोर मांडायचा आहे. तो विषय आहे पत्र रूप संवाद. म्हणजे फार पूर्वी असं होतं, फार पूर्वी नाही, आमच्या वेळेला होतं ते, आता थोडंसं मागे पडलंय. मी मुंबईला आल्यानंतर सुद्धा आई वडिलांना गावी अनेक पत्र लिहिलेले आहेत. 2 प्रकारची पत्र असायची, साधं पत्र आणि अंतर्देशीय पत्र. तुम्हाला ते माहिती नसेल, म्हटलं आई वडिलांना विचारा अंतर्देशीय पत्र काय असतं, साधं पत्र काय असतं, किंवा बघा दुकानात जाऊन ते मिळतात, बघावं अशा गोष्टी आता नष्ट होत चाललेल्या. पत्र संवाद जो होता तो असा होता. मग ती पत्र लिहायची, पत्र पोस्टामधून जायची, पत्रामधून मजकूर किंवा पत्रामधून आपली खुशाली कळवायची, त्यांची खुशाली समजून घ्यायची. प्रस्तुत पाठामध्ये पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्र रूप संवादाचे वेगळे पण तुमच्या लक्षात यावे या उद्देशानं हा पत्र प्रपंच आहे, आप्पांचे पत्र. या पाठामागला उद्देशच मुळात तो आहे. प्रस्तुत पाठातून पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी म्हणजे विद्यार्थ्याशी मनपोकळेपणानं गप्पा मारताना दिसत आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष लेसन आपण पाहूया. मित्रांनो, शालेय वातावरण तुम्ही अनेक वर्ष राहत आला आहात. म्हणजे शालेय वातावरणामध्ये पहिलीपासून ते आतापर्यंत, आता 10वीचं वर्ष आहे, 10वीच्या वर्षी हा लेसन आहे. जवळजवळ 10 वर्ष तुम्ही हे शालेय शिक्षण घेत आहात. शाळेतील सर्व वस्तू, शाळेतील सर्व व्यक्ती तुमच्या आवडीचे असतात. त्या वस्तू तुमच्या परिचयाच्या झालेल्या असतात, व्यक्ती परिचयाच्या झालेल्या असतात. तुम्ही त्यांच्याशी रोज गप्पा मारतात. शाळेतले शिपाई काका हे देखील त्यांच्यापैकी एक असतात, तुमच्यापैकी अत्यंत आवडीने आणि जिव्हाळ्याचे असा विषय असणारे ते शाळेतले शिपाई काका असतात. आपण नेहमी शिपाई काकांना काका काका म्हणतो, त्यांच्याकडून माहिती विचारतो, त्यांना आपलं काही काम असेल तर मार्गदर्शन घेतो किंवा त्यांच्याकडून ते काम करून घेतो. असे शिपाई काका हे शाळेतले लोकप्रिय व्यक्तिमत्व असतं आणि तो जिव्हाळ्याचा, मुलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. मुलं त्यांच्या फार जवळ असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसतं, हा संस्कार आहे. म्हणजे